माझ मोडला का माती बघायची का माझी पट्टी. तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या इंस्टाग्राम मध्ये माजणारे आणि न लाजणाऱ्यांची काही कमी नाहीये. रोज कोण ना कोणतरी इंस्टाग्राम वरती क्रिंज कॉन्टेंट घेऊनच येते. तर सोडा, आपल्याला यांचं काय घेणं देणं नाहीये. आपल्याला फक्त आपला व्हिडिओ बनवायचा आहे. करा व्हिडिओ सुरू. तर या भाऊंना तर कोण ओळखत नाही. हेच आहेत आपल्या महाराष्ट्रातले सर्वात मोठे माज दाखवणारे प्रतीक दादा शिंदे, ज्यांच्यावर लोकांनी किती पण रोस्ट केलं, किती पण ट्रोल केलं, तरी पण या भाऊंना यांच्या अंगातला माजच दाखवायचा आहे. तर गेले 2-3 दिवस या छपरीचे रील्स या लागले. मी ठरवलं होतं की या भाऊंवरती परत आपण व्हिडिओ बनवायचं नाही. पण काय करायचं भाऊ, या भाऊंना आणि यांच्या चाटुगिरी करणाऱ्यांना दुसरं काय कामच नाहीये. म्हणून मी म्हणलं की यांच्यावरती एक व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. करा आता व्हिडिओ स्टार्ट. खरं सांगायला गेलं तर ही गाडी एवढी काळी असून मला उघड्या डोळ्याने दिसायला लागली. पण प्रतीक भाऊ एवढ्या कडक उन्हात थांबून सुद्धा केस नीट दिसणं झाले. मला तर आता असं वाटतंय की रात्रीच प्रतीक भाऊंना शोधायचं असलं तर रात्री बॅटरी लावून शोधायला पाहिजे. तर या भाऊंची आता गाडी पलटी झाली. तरी पण भाऊ एवढा होऊन सुद्धा इंस्टाग्राम वरती माज दाखवायचं हे काय कमी होणार नाहीये. कोणी किती हटला नाही रुबाबती आता हटला. मला एवढं आठवतंय की एकेकाळी ही गाडी प्रतीक भाऊंचं स्वप्न होतं आणि आता मिळाल्यावर भाऊ असले येडेचाळे करायला लागलाय. माती बघायची का माझी गाडी सारख्या लक्ष्मी सोबत मस्ती करून आता माती दाखवा लागला. पण भाऊ रावणाची सुद्धा सोन्याची लंका होती, ती पण असंच मातीमध्ये गेली होती. हे तेवढं लक्षात राहू दे भाऊ. माती बघायची का माझी. तर हाच भाऊ महाराष्ट्रातला एक बिझनेसमॅन आहे. पण या भाऊला स्वतःच्या बिझनेस मधलं पण काही नॉलेज नाहीये. आपल्या देशात आतापर्यंत खूप चायवाले होऊन गेले आणि त्यांच्याकडून काय ना काहीतरी आपल्याला थोडं का होईना शिकायला भेटलं. पण या चायवाल्याकडून लोकांनी काय शिकायचं आहे. ज्यांना असं वाटतं ना त्यांना आधीच्या काळात पोरी नुसत्या मतकर बेटा मतकर. बाबांनो, स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलं फरक. कमवायच्या गोष्टी करतोय भाऊ. खरं सांगायला गेलं तर तुझ्यापेक्षा पण जास्त कमाई करणारे अजून भरपूर लोक आहेत. पण ते तुझ्यासारखं कुठं मास दाखवतेला दिसलं नाही. हत्यार वैयक्तिक आणलं होतं, पलटी झालं, काही अडचण नाही, मला बोलणार कोण नाही. त्यामुळे जागायचं, कमवायचं, स्वतः कमवायचं. कमवणं तर भाऊ तू सांगू नको, कारण कमवणं जास्त मोठं नाहीये. उलट कमवून शांत आणि नम्र राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हाँ भाई हाँ. पहिला आपले प्रतीक भाऊ खूप चांगले व्हिडिओ बनवायचे आणि बघणाऱ्याला पण थोडं चांगलं वाटायचं. पण आता खरं सांगायला गेलं तर प्रतीक भाऊंची रील ही लई लांबची गोष्ट आहे. प्रतीक भाऊंचा चेहरा जरी दिसला ना तरी आता बोर होते. हे दुःख काय खतम नाही होता बे. बाबांनो, स्वतःच्या जीवाची कमाई आणि बापाची कमाई यातलं फरक आहे. हत्यार वैयक्तिक आणलं होतं, पलटी झाले, काही अडचण नाही, मला बोलणार कोण नाही. त्यामुळे जागायचं, कमवायचं, स्वतः कमवायचं. काही उद्या फक्त राडा करत राहायचा, लोकांचा विचार करायचा नाही. आता दुसऱ्याची वाचतो आता मला टेन्शन आला असता. आता कोणाला काय सांगू काय नाही. स्वतःच्या जीवावर आहे, स्वतः जीवा बनवत आलोय. आता ही आणली तर आणली, नाहीतर अजून एक ट्रिपल माच करतो डॉन पक. माज नंतर कर भाऊ. पहिला ही ढोंगणाला माती लागलेली ती पहिला झाडून घे. आला मोठा माज दाखवणारा. कृष्णा सदा साह्यते. पलटी झाली पण खर्चाटले बी नाही आणि गाडी उचलल्या बघा, त्याला म्हणायचं आशीर्वाद. अय नाटक कंपनी पास कर ना भाऊ. किती नाटकी करतोय राव. रील्स बनवण्यापेक्षा ऍक्टिंग मध्ये सहभाग घे, म्हणजे सगळे लोक पाठीमागे लागतील. तू नाटक कंपनीतून बाहेर पड हे सांगण्यासाठी. त्याला म्हणायचं आशीर्वाद. पलटी झाली पण खर्चाटले बी नाही. यावरूनच कळतं ना भाऊ, त्यांना आपण सोन्याची कटोरी जरी दिली तरी पण या लोकांना भीकच मागायचं आहे. अवघड आहे राव. त्याला म्हणायचं आम्हाला या भाऊला त्याचे फॉलोवर प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगून थकले की भाऊ गाडी लक्ष्मी असते, तिचा नीट वापर कर, एवढा मास दाखवू नको. तरी पण नाही, या भाऊला तर स्वतःचीच लाल करायचा शर्ट. हो, हा व्हिडिओ टाकायचा नव्हता मग हे काय झक मारायला टाकले काय. पण मला टाकायला लागतोय, रात्री 12 वाजता टाकतोय. का? कारण 12ला तर व्हिडिओ व्हायरल जातात ना, म्हणून तर भाऊ 12ला हा व्हिडिओ टाकायला लागलाय. जनता माफ नहीं करेगी. कारण काय लोक जुने फुटेज घेतात गाडीचे आणि ते काच पठारा बरंच वाढायला माझा संबंध. हे बघ भाऊ, जुने फुटेज घेऊन अगोदरच तुझा संबंध आज पठार बरोबर तोडला गेलाय. आता हे फिल्टर लावून अजून लोक दुसऱ्या सोबत संबंध जोडतील. कशाला हे फिल्टर युज करतोय राव. थोडं तरी चांगलं वाटतंय काय ते. मतकर बेटा मतकर. त्याला म्हणायचं आशीर्वाद. वा भाऊची गाडी फाटून गाडी पूर्ण 64 झाली. तरी पण काय करणार, हसायला तर पाहिजे ना. बाहेरून तर हसा लागलाय, पण आतल्या मनात भाऊंचं थोडं वेगळं चाललंय. उगाच ग्रँड मस्ती केली भाऊ, आता अजून एक शाखा विकायला लागणार. हा.
कोणी किती हटला नाही रुबाब त्याचा हटला. गाडीवरती चढस तोवर ठीक आहे, पण भाऊ कमीत कमी हे चप्पल तर काढायचं ना. कितीतरी लोकांचं स्वप्न असते भाऊ, आणि एक एक लोक मेहनत करून ते स्वप्न कसं तरी पूर्ण पण करतात, आणि स्वप्न पूर्ण झाल्यावर ते त्याच गाडीला लक्ष्मी मानतात. आणि जे लोकांना शाखा विकून लोकांना फसवून गाडी घेतात ते गाडीला खेळणं समजतात. हॅशटॅग ट्रिपल एक्का. हिचं जर स्पष्ट दिसते राव की भाऊनी कसं पाय उठवत गाडीवर चढल्या. लक्ष्मी असते रे भाऊ, आणि तुम्ही त्या लक्ष्मीवर पाय देत चाललाय. थोडी तरी लाज वाटली पाहिजे राव. आता परत सोशल मीडियावर चालू होईल माझ मोडला का माझ भाऊ. ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस कमबॅक करून कसा जिरावला होता सगळ्यांचा. अय भाऊ, तू कोणाची जिरवला नाहीये, लोकांनी ट्रोल करून तुझीच पूर्ण जिरवल्या. राहिला विषय माझा, साम्राज्य स्वतःचे जेव्हा असलं ना माझं कधीच मोडत नाही. उलट माझ कराय अजून माझ्या इथे. तू माज नाही तर लाज, याचं कोणाला काही घेणं देणं नाहीये. पण मास्क तुझ्या पुरतात ठेव. सोशल मीडियावरती कशाला दाखवायला लागला. स्वतः रील्स टाकून स्वतःच बदनाम होते राव. बंद करो. तर या भाऊंच्या मांडीतला किडा हा तर खतम होणार नाहीये. त्यापेक्षा आपण आपले व्हिडिओ इथंच थांबवून टाक्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद. बाय.